नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण संत एकनाथ यांनी लिहिलेलं भारूड विंचू चावला याचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण संत एकनाथ यांच्याविषयी माहिती घेऊया. 1532चा जन्म संत एकनाथांचा व मृत्यू 1599. हे संत एकनाथ श्रेष्ठ असे संतकवी म्हणून महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत. की आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी. अनेक संतांचं योगदान हे महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठं आहे. त्याच पद्धतीनं संत एकनाथ यांचंसुद्धा कार्य हे महान आहे. असे हे श्रेष्ठ संतकवी आहेत. संत एकनाथ महाराज यांनी चतुश्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ रचला. रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्य लिहिले. ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत तयार केली. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि आचारधर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून सातत्यानं प्रसार केला. जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यांसारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे केले. जातीपातीचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यात या संत एकनाथांनी सामावून घेतलं. म्हणजे कोणत्या प्रकारची जातीभेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यामध्ये त्यांनी सामावून घेतलेलं आहे. भारूड हा काव्यप्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणलेला आहे. संत एकनाथ महाराज यांनी तो विशेष लोकप्रिय केलेला आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये संत ज्ञानेश्वर यांनी भारूड हा काव्यप्रकार सुरुवातीला आणला, परंतु त्याची लोकप्रियता ही संत एकनाथांनी वाढवली. त्यांनी अतिशय सुगम व चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुडे रचली. त्यामुळं भारूड म्हटले की एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटला आहे. म्हणजे भारूड म्हटलं की ते भारूड हे संत एकनाथांचंच असलं पाहिजे असा विचार प्रत्येक वाचकाच्या मनात सुरुवातीलाच येतो. भारूड हे आध्यात्मिक रूपक असते. म्हणजे बरंचसं आध्यात्मिक माहिती या भारुडांमधून ह्या संत एकनाथांनी आपल्या दिलेली आहेत. सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी हा त्यामागील उद्देश असतो. संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडातून संसारिकांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिली. म्हणजे थोडक्यामध्ये संत एकनाथांनी की जनसामान्यातील दैनंदिन व्यवहारातील अशी उदाहरणं देऊन या सर्व जनसामान्यांना, अशिक्षित समाजाला म्हणा किंवा अज्ञानी अशा लोकांना शिकवण्याचं काम किंवा शिकवण देण्याचं, चांगली वागणूक देण्याचं कार्य थोडक्यामध्ये एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. एकनाथी भारुडांची रचना विलक्षण, नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. म्हणजे जेव्हा आपण संत एकनाथांची भारुडे वाचतो ती पटकन आपल्या मनाचा ती ठाव घेतात. म्हणजे एवढे ती आपल्या जिभेवरती सुद्धा ती रेंगाळतात. संत एकनाथ महाराज यांनी जवळपास 300 भारुडे रचलेली आहेत. त्यांची काही भारुडे हिंदीत आहे. म्हणजे संत एकनाथांचं साहित्यविषयक जे कामगिरी आहे ती नुसती मराठी भाषेतच नाही तर हिंदी भाषेतसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे थोडक्यामध्ये जवळजवळ 300 भारुडे हे मराठीमध्ये, त्यांची काही भारुडे हिंदीमध्ये सुद्धा आहेत. विंचू चावला हे संत एकनाथ महाराज यांची सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारुड आहे. या भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचे प्रतीक आहे. विकार म्हणजे थोडक्यामध्ये काय, दुर्गुण. की संत एकनाथांनी या भारुडामध्ये विंचू चावला या भारुडामध्ये विंचू या प्रतीकाचा वापर केलेला आहे. आणि हे विंचू काय, एक आपल्या मनुष्यामध्ये असणारा एक प्रकारचा विकार आहे, दुर्गुण आहे, लक्षात घ्या. आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी केला आहे. विंचू ही काम आणि क्रोध या विकारांचं प्रतिनिधित्व किंवा प्रतीक म्हणून थोडक्यामध्ये या कवितेमध्ये, या भारुडामध्ये वापरलेलं आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग किंवा संताप. अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसांचं काय होतं, जीवन दूषित होतं. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की निर्बंध इच्छा म्हणजे अतिरेकी इच्छा म्हणूया किंवा ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये अभिप्रेत नाही अशा इच्छांची आकांक्षा, अपेक्षा धरणं हा काय एक प्रकारचा काम, हा एक विकार आपल्या मनुष्य जमातीमध्ये पाहावयास मिळतो. आणि क्रोध की संताप यामुळं काय होतं, माणसाचं जीवन हे दूषित होतं. की आपल्या सर्वांना माहितीच आहे
की निर्बंध इच्छा, त्याचप्रमाणे काय क्रोध किंवा संताप हे सुद्धा काय मनुष्य जीवनाला लाभलेला एक शाप म्हणूया, अशा स्वरूपाचा हे विकार मनुष्यामध्ये कामक्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल व्हावं लागतं. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एखाद्या व्यक्तीला जर विंचू चावला तर काय होतं, एक प्रकारच्या वेदना, तीव्र वेदना त्या मनुष्याला होतात आणि त्या वेदनेच्या भरामध्ये मनुष्य काय करतोय हे त्याच्याही लक्षात येत नाही. अतिशय वेडेपणानं तो वागायला लागतो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी संत एकनाथांनी सांगितलंय की कामक्रोधाची बाधा झाली म्हणजे कामक्रोध हा काय विकार आहे. या विकाराची जर मनुष्याला बाधा झाली तर मनुष्य विंचू चावल्याप्रमाणे काय बेताल किंवा वाईट पद्धतीनं वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळं माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात. तसे काम आणि क्रोधाच्या मुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते. की आत्ताच मी सांगितलं की विंचू चावल्यानंतर ज्या वेदना होतात, तीव्र वेदना होतात आणि त्या तीव्र वेदना झाल्यामुळं मनुष्य काय अविचारानं वागू लागतो, वेडेपणानं वागू लागतो. कशाही प्रकारे किंवा कोणत्याही प्रकारची कृती त्याच्या हातून ही घडू शकते किंवा घडते. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात. तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते. त्यावर उपाय म्हणजे काम क्रोधांनी बाधित झाल्यावर सत्वगुणांचा आश्रय घ्यावा. या ठिकाणी या कवितेमध्ये, या भारुडामध्ये संत एकनाथांनी जर मनुष्याला अशा कामक्रोधाची बाधा झाली किंवा हे विकार मनुष्यामध्ये निर्माण झाले किंवा एखाद्या थोडक्यामध्ये वाईट व्यक्तीच्या सहवासामुळे मनुष्याच्यामध्ये अविचार थोडक्यामध्ये जर निर्माण झाले तर यावरती उपाय म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की काय सत्वगुण, की सत्वगुण म्हणजे चांगले गुण, की या सत्वगुणांचा विचार किंवा गुणांचा आश्रय ह्या व्यक्तीने काय केला पाहिजे, घेतला पाहिजे. म्हणजे संत सज्जन लोकांच्या सहवासात त्यानं गेलं पाहिजे. संत सज्जन लोकांच्या सहवासात जाऊन त्यांचे चांगल्या विचारांचं अनुकरण केलं पाहिजे. म्हणजेच थोडक्यामध्ये सत्वगुणांचा त्या ठिकाणी आश्रय अशा या कामक्रोधांनी बाधित झालेल्या व्यक्तींनी घेतला पाहिजे. हाच खऱ्या अर्थानं त्यावरती काय उपाय संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडामधून अंधश्रद्धेवरती कोरडे ओढले आहेत. म्हणजे या संत एकनाथ महाराजांच्या भारुडामध्ये फक्त लोकांना शिकवण्याचंच काम केलं नाही तर लोकांच्यामध्ये असणारी अंधश्रद्धासुद्धा त्या अंधश्रद्धेचं निर्मूलन करण्याचं कामसुद्धा या संत एकनाथांनी त्यांच्या भारुडामधून केलेलं आहे. इथे सुद्धा अंगारे दुपारे या अंधश्रद्धेवरती प्रहार केलेला आहे. की या आपल्या सर्वांनाच माहिती की एखाद्या व्यक्तीला विंचू जरी चावला तरी अंगारे धुपाऱ्याचा वापर केला जातो. परंतु थोडक्यामध्ये या ठिकाणी सुद्धा सांगितलेलं आहे की अंधश्रद्धेवरती प्रहार थोडक्यामध्ये संत एकनाथांनी त्यांच्या भारुडामधून केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. या ठिकाणी या संत एकनाथ महाराजांनी सांगितलेलंच आहे पहा की अंगारात जर लावायचा असेल तर तो सत्वगुणांचा लावा म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा. आणि बरोबरच आहे की अशा कामक्रोधांची जर बाधा झाली, असे विकार जर मनुष्याला जडले गेले तर मनुष्य बेताल वागू लागतो. आणि यावरती उपाय म्हणजे सत्वगुणांचा सद्गुणांचा अंगीकार करणं होय. आणि अशा या सद्गुणांचा अंगीकार जर आपण केला तर निश्चित स्वरूपामध्ये या कामक्रोध विकार आपल्यामधून काय होऊ शकतात, नष्ट होऊ शकतात. हा विचार या भारुडामधून संत एकनाथांनी मांडलेला आहे. मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल. आणि सर्वात महत्त्वाचं की थोडक्यामध्ये ह्या सत्वगुणांचा जर अंगीकार केला, सद्गुणांचा जर अंगीकार केला तर निश्चित स्वरूपामधील मनुष्यामधील दुर्गुण हे नष्ट होऊन सद्गुणांचा त्या ठिकाणी विकास होईल आणि त्या व्यक्तीला काय लागेल, समाधान लाभेल. असा मोलाचा उपदेश संत एकनाथ महाराज यांनी या भारुडातून केलेला आहे. थोडक्यामध्ये या कामक्रोध या विकारावरती उपचार या ठिकाणी या भारुडामधून प्रामुख्यानं या संत एकनाथांनी सांगितलेलं आहे आणि तो म्हणजे सद्गुण किंवा सत्वगुण यांचा अंगीकार करणं होय. सुरुवातीला आपण भारूड म्हणजे काय हे पाहू. बहुरूढ हा जो मूळ शब्द आहे त्यावरून भारूड हा शब्द आलेला आहे. म्हणजे बहुरूढ हे काय भारूड आहे आणि भारुडात
आध्यात्मिक रूपक वापरलेले असते. आणि या भारुडामध्ये प्रतीकांमधून लोकशिक्षण देणारी नाट्यमय रचना केलेली असते. त्याला काय म्हटलं तर भारुड. म्हणजे काहीतरी प्रतीक. आता हे जरी कविता पाहिली किंवा हे जरी भारुड पाहिलं, विंचू चालू, विंचू हे काय प्रतीक आहे. या विंचवाच्या या प्रतीकाच्या माध्यमातून लोकांना काय नाट्यमय रचना करून लोकशिक्षण देणं म्हणजे काय थोडक्यामध्ये भारुड. या भारुडामध्ये मनुष्याच्या अंगी असलेल्या दुर्गुणांवर प्रहार केलेला आहे. की हे जेव्हा भारुड आपण पूर्णपणे अभ्यासू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की मनुष्यामध्ये असलेला जे दुर्गुण आहेत त्यावरती संत एकनाथांनी काय केलेलं, प्रहार केलेला आहे. त्यावरती ताशेरे ओढलेले आहेत. सुरुवातीला आपण कवितेचा भावार्थ समजावून घेऊ. विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगाशी आला. पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला. सर्वांगाचा दाह झाला, मनुष्य इंगळी अति दारुण. मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. सुरुवातीला म्हटलंय विंचू चावला वृश्चिक चावला. वृश्चिक म्हणजे काय, विंचू. वृश्चिक म्हणजे काय, विंचू. कामक्रोध विंचू चावला. या ठिकाणी विंचू हे काय प्रतीक वापरलेलं आहे. पहा की कामक्रोधासाठीचं असणारं प्रतीक वापरलेलं आहे. की मनुष्याच्या अंगी असणारे जे जो विकार आहे, जो दुर्गुण आहे, तो कोणता आहे, काम आणि क्रोध. की अनिर्बंध इच्छा त्याला काम, आणि क्रोध म्हणजे संताप, चीड. आणि हे दुर्गुण काय मनुष्यामध्ये. तम घाम अंगाशी आला. तम याचा अर्थ या ठिकाणी दुर्गुण. तम याचा अर्थ काय, दुर्गुण. कामक्रोध म्हणजे काय, काम म्हणजे वासना किंवा कामेच्छा, अनिर्बंध अशा इच्छा. क्रोध म्हणजे काय, संताप. ही षडविकारांपैकी हे काय दोन विकार आहेत. षडविकारांपैकी काम, क्रोध, माया, मत्सर हे जे काही षडविकार आहेत, या षडविकारांपैकी काय आहेत, हे दोन विकार आहेत, दुर्गुण आहेत. आणि ते काय, विंचू चावला या भारुडात काम, क्रोध हे काय विकारांचं प्रतीक आहे, दुर्गुणाचं प्रतीक आहे. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या विकारांनी, या दुर्गुणामुळं काय होतं, मानवी जीवन दूषित होतं. मनुष्य बेतालपणे वागायला लागतो. कसंही त्या पद्धती त्याला जसं वाटेल तसं, जसं आवडेल त्या पद्धतीने तो वागतो. आणि त्यामुळं हे जे विकार आहेत, हे दुर्गुण हे नष्ट होणं अत्यंत गरजेचं आहे. हे तमगुण आहेत, दुर्गुण आहेत. या तमोगुणांचा नाश करण्यासाठी काय काय अंग राहावं, त्याच्यावरती उपचार काय आहेत, उपाय काय आहेत, हे या भारुडामध्ये सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात, काय आलंय, विंचू चावला वृश्चिक चावला. की मला काय आलंय, विंचू चावलाय. मला म्हणजेच काय, मनुष्याला विंचू चावलाय. मनुष्यामध्ये काम, क्रोध हा विकार निर्माण झालेले आहेत. की काम, क्रोध या विकारांचा काय, विंचू आहे. आणि काम, क्रोध विंचू चावला असं म्हटलंय. एक काम, क्रोधांचा विकारांचा किंवा काम, क्रोध या विकारांचा हा विकार विंचू आहे. तर मग घाम अंगाशी आला. आणि या विंचवाचा दंश इतका दाहक आहे की माझ्या अंगाला दुर्गुणांचा घाम फुटलाय, की माझ्यामध्ये दुर्गुण निर्माण झाले. तर मग घाम अंगाशी आला म्हणजे काय, शीघ्रकोपी वृत्ती थोडक्यामध्ये वाढीस लागली. शीघ्रकोपी की इतरांचं वाईट करणं किंवा इतरांना त्रास देणं किंवा बेतालपणा वागणं, वाईट पद्धतीनं वागणं, हे माझ्या अंगी म्हणजे मनुष्याच्या अंगी काय आलेले निर्माण होत आहेत. कशामुळे आलेले, विंचू चावल्यामुळे झाला. म्हणजेच मनुष्याच्या मध्ये काम, क्रोध हे दुर्गुण हे विकार निर्माण झाल्यामुळं तो त्या पद्धतीनं वागू लागलेला आहे. असं या सुरुवातीलाच या भारुडामध्ये संत एकनाथांनी सांगितलेलं आहे. पुढे संत एकनाथ पुढे सांगतायत, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला. सर्वांगाचा दाह झाला. की पंचप्राण म्हणजे काय, जीव. सर्वांग म्हणजे काय, सगळे अंग. दाह म्हणजे काय, आग. संत एकनाथ या ठिकाणी सांगतायत की काम, क्रोध रूपी हा विंचू चावल्यामुळे त्याच्या डंकाने काय आलंय, माझा जीव व्याकुळ झालेला आहे. मला तीव्र काय होऊ राहिले, वेदना होऊ लागलेल्या आहेत. आणि त्यामुळे काय आलंय, माझा प्राण हे कंठाशी आलेले आहेत.
त्याने माझा प्राण चाललेला, जवळजवळ माझा मृत्यू होण्याची शक्यता आहे किंवा माझा प्राण कंठाशी आलेला आहे. प्राण जाईल अशा वेदना मला होत आहेत. सर्वांगाचा दाह झाला, सर्व माझ्या तनामनाची, माझ्या सर्व अंगाला काय झालंय, आग त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एखाद्या व्यक्तीला जेव्हा विंचू चावतो तेव्हा सर्वांगाचा दाह होतो, सर्व अंगाला त्या ठिकाणी घाम किंवा त्या ठिकाणी आग त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणजेच या काम क्रोध षड विकारांपैकी ह्या 2 विकारांमुळं काय झालंय, माझ्या जीवाची त्या ठिकाणी व्याकुळता निर्माण झाली किंवा माझे प्राण जाण्याची वेळ आलेली आहे. इतका त्रास या काम क्रोध या विकारामुळे निर्माण झालेला आहे. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. इंगळी म्हणजे काय, मोठा विंचू. इंगळी म्हणजे मोठा विंचू. आणि या ठिकाणी सांगितले काय, अतिदारुण म्हणजे खूप भयंकर. अतिदारुण म्हणजे खूप भयंकर. मज म्हणजे मला. नांगा म्हणजे काय, दंश. नांगा म्हणजे दंश. वेदना म्हणजे काय, कळ. संत एकनाथ भारुडामध्ये पुढे सांगतायत की मनुष्यरूपी ही इंगळी इतकी भयंकर आहे की तिनं काय केलंय, नांगी मारताच त्या दंशानं काय झालंय, सर्वांगाला दाह झालाय, वेदना झाल्यात. की मनुष्य इंगळी अतिदारुण, की ही मनुष्य इंगळी अतिशय भयंकर आहे. की मनुष्यरूपी हा काम करू दे आणि तो अतिशय भयंकर आहे. मज नांगा मारला तिने, आणि या मनुष्यरूपी इंगळीनं काय झालं, मला नांगी मारलेली, मला दंश केलेला आहे. सर्वांगी वेदना जाण, की सर्वांगाला त्यामुळे काय झालं, अतिशय प्रचंड वेदना त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. की त्या इंगळीमुळे काय झालंय, मोठमोठे वेदना किंवा प्रचंड वेदना मला होऊ लागलेल्या आहे. आणि ठणका इतका लागलेला आहे की त्या इंगळीचं विष सर्वांगभर पसरलेलं आहे. या ठिकाणी सांगितलं की मनुष्य इंगळी अतिदारुण, की मनुष्य इंगळी अतिदारुण म्हणजे काय, माणसातील हे विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते. म्हणजे माणसामधला जो विकार आहे, दुर्गुणी, ह्या काही अत्यंत भयंकर आहे. संत एकनाथ महाराज यांनी विंचू चावला या भारुडामध्ये दुर्गुणावर कसा विजय मिळवावा व सत्संगाने काम क्रोधी रूपी विंचवाचा दाह कसा शमवावा याची महत्त्वपूर्ण शिकवण दिलेली आहे. की मनुष्यामध्ये जरी हे काम क्रोध रूपी विकार निर्माण झाले तरी त्यावरती उपाय कसा शोधावा, काय करावं, याची महत्त्वपूर्ण अशी शिकवण संत एकनाथांनी या भारुडामधून दिलेली आहे. की कामक्रोधी विंचू चावल्यामुळे झालेला दाह, की क्रोध हे विकार निर्माण झाल्यामुळं जे काही आपल्यामध्ये वाईट प्रवृत्ती निर्माण झालेली आहे, तिचा दाह, तिची तीव्रता, ते जर कामक्रोध दूर जर करायचे असेल तर त्याचा उपाय नेमका कसा असावा, काय असावा, हे या भारुडात नाट्यमयरित्या संत एकनाथ महाराजांनी विशद केलेला आहे. की त्यावरचा उपाय नेमका काय आहे हे अतिशय नाट्यमयरित्या संत एकनाथ महाराजांनी या भारुडामध्ये व्यक्त केलेलं आहे. पहा, या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा, सत्व उतारा देऊन अवघा सारेला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन, शांत केली जनार्दने. की या ठिकाणी जनार्दनी असं उल्लेख आलेला आहे. पहा, की जनार्दन स्वामी हे काय संत एकनाथ महाराजांचे काय गुरु आहेत, लक्षात घ्या. जनार्दन स्वामी हे संत एकनाथ महाराजांचे गुरु आहेत. ही बाब आपण महत्त्वपूर्ण लक्षात ठेवली पाहिजे. पहा, ह्या विंचवाला उतारा, की या विंचवाला उतारा म्हणजे काय, उपचार. तमोगुण मागे सारा, तमोगुण असं म्हटलेलं आहे. पहा, तमोगुण म्हणजे काय, तामसी वृत्ती, राक्षसी वृत्ती, वाईट वृत्ती. की यावरती उतारा म्हणजे काय, ही जो वेदना झालेली की या
काम क्रोध या दुर्गुणामुळं, या विकारामुळं जो काही दाह निर्माण झालेला आहे, वेदना झालेली, त्यावरती कमी करण्यासाठी केलेले काय उपचार. मानवाच्या अंगी असणाऱ्या दुर्गुणांची तीव्रता कमी करण्यासाठी सत्वगुणांची केलेली उपाययोजना हे यामध्ये प्रामुख्याने सांगितलेले. पहा, तमोगुण मागे सारा. सुरुवातीला काय केलं पाहिजे आपण? हे तमोगुण, दुर्गुण, तामसी वृत्ती, राक्षसी वृत्ती आपण काय केली पाहिजे? मागे सारली पाहिजे. की या विंचवाच्या डंकाची वेदना जर कमी करायची असतील तर त्यावरती उपाय म्हणजे काय? अंगातील तमोगुण म्हणजे तामसी वृत्ती, दुर्गुण काय केले पाहिजे? आपण सुरुवातीला टाकून दिले पाहिजे. पहा, त्याचा आपण काय केलं पाहिजे? त्याग केला पाहिजे. सत्वगुण लावा अंगारा. आणि हे जर दुर्गुण दूर करायचे असेल तर त्यावरचा सर्वात महत्त्वाचा उपाय कोणता आहे? सात्विक गुणांचा. सत्वगुण लावा अंगारा. अंगारा लावायचा आहे, परंतु कोणता? सात्विक गुणांचा, चांगल्या गुणांचा. संत सज्जन लोकांच्या सहवासामध्ये राहून त्यांच्यामधील चांगल्याचा अनुकरण करण्याचा अंगारा आपण काय केला पाहिजे? लावला पाहिजे. आणि या सत्वगुणांच्या अंगारामुळं काय होणार आहे? विंचू इंगळी उतरे झरझरा. की झरझरा, पटकन, लवकर. की काय होईल? की हा जो अंगारा, ही जी उदी आपल्या अंगावरती लावली, सत्वगुणांचं त्या ठिकाणी अंगारा जर आपण लावला तर हे विंचू इंगळी रूपी असणारे काम क्रोध हे जे विकार आहेत हे काय होतील? पटकन नाहीसे होतील, दूर होतील. आणि आपल्यामधील हे जे तमोगुण आहेत, हे वाईट गुण आहेत, दुर्गुण आहेत, राक्षसी वृत्ती किंवा हे कामक्रोध हे विकार आहेत, हे काय होतील? गळून पडतील, नाहीसे होतील. हा उपाय या ठिकाणी सांगितला आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची जी उपाययोजना, उपचार या संत एकनाथांनी जे सांगितली ती काय करा? सात्विक गुणांची, सद्गुणांची, सत्व विचारांची आपण काय केली पाहिजे? जोपासना केली पाहिजे. हा उपाय, हा उपचार या ठिकाणी कामक्रोध हे विकार नष्ट करण्यासाठी सांगितलेला आहे. सत्व उतारा देऊन अवघा सारेला तमोगुण. की अशा प्रकारे काय होईल? सात्विक गुणांचा उतारा, उपचार हा देऊन सगळी तमोगुण, तामसी वृत्ती काय होईल? ही तामसी वृत्ती, दुर्गुण काय होतील? नाहीसे केले. की हे सर्व विकार नाहीसे होतील. किंचित राहिली फुनफुन. काही फुनफुन म्हणजे ठसठस काही थोडीफार राहिली असेल की सर्वच या सत्वगुणांच्या साह्यानं सर्वच तमोगुण, राक्षसी वृत्ती किंवा हे कामक्रोध विकार नाहीसे होतील असं नाही. काही थोडेफार राहतील आणि ते काय होतील? शांत केली जनार्दने. आणि जे राहिलेली ठसठसे, थोडीफार जे राहिलेली तमोगुण, दुर्गुण आहेत ते काय होतील? ते गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेने काय होतील? शांत होतील. स्वामी जनार्दन स्वामी किंवा गुरु जनार्दन स्वामींच्या आशीर्वादानं आपले राहिलेले विकारसुद्धा काय होतील? नाहीसे होतील. थोडक्यामध्ये संत एकनाथांना सांगायचं आहे की काय? की तुम्ही जर संत सज्जन लोकांच्या, चांगल्या लोकांच्या सहवासात आले, त्यातील सत्वगुण तुम्ही जर स्वीकारले, सद्गुण जर स्वीकारले तर निश्चित स्वरूपामध्ये तुमच्या अंगी जे विकार निर्माण झाले आहेत, हे इंगळी किंवा विंचवानं जो दंश केला आहे, जे विकार तुमच्यामध्ये निर्माण झाले ते काय होते? निश्चित स्वरूपामध्ये नाहीसे होतील. या भारुडाचा जर आपण विचार केला तर लोकशिक्षण देणारे विंचू चावला हे आध्यात्मिक रूपक आहे. या भारुडाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे द्विरुक्तपूर्ण भाषा. यामुळं या भारुडाची घनता किंवा महत्त्व त्या ठिकाणी वाढलेलं आहे. या भारुडामधून सांसारिक माणसांना नीतीची शिकवण मिळते की कशा प्रकारे आपण वागलं पाहिजे. षड विकारांवरती सद्गुणांनी मात करा असा मोलाचा संदेश हे या भारुडातून संत एकनाथ आपल्याला देत आहेत. पहा, महत्त्वाचा असा हा संदेश आहे. षडविकारांवर सद्गुणांनी मात करा. विंचू, वृश्चिक व इंगळी अशा चढत्या भाजणीचे शब्द विषाचा विकार दाखवतात. म्हणजे जर बारकाने जर विचार करता, विंचू हे लहान, वृश्चिक त्याच्यापेक्षा मोठं, इंगळी त्याच्यापेक्षा मोठा विंचू, अशा चढता क्रमानं या तमोगुणांचा या ठिकाणी उल्लेख संत एकनाथांनी केलेला आहे. तमघाम, दारुण, वेदना अशा शब्दबंधामुळे डंकाची गती आवेगानं मनात होते. ही भारुडाची रचना विलक्षण नाट्यमय आणि मनाचा ठाव घेणारी ठरलेली आहे. हे या भारुडामध्ये प्रामुख्यानं सांगितलेलं आहे किंवा या भारुडाचं वैशिष्ट्य आहे.